मला लखन मलिकनी सांगितलं ते माझ्या हातातलं काम आहे, 1 सेकंदात हे होते करून देतो. 200, 400, 500, 1000 कोटी जे लागेल ते लागेल मंजूर. आणि म्हणून मी जे काही बोललो 40-45 वर्षात ते आज अशी एकही गोष्ट नाही आहे की कोणी पत्रकार मला हे नाही विचारू शकत की तुम्ही हे बोलले होते हे का झालं नाही. जे बोलू ते करू आणि जे करू तेच बोलू. राजकारणात खोटं बोलायची काही गरज नाही. मी तर आता यावेळी लोकसभेत ठरवून टाकला, अनंतराव पोस्टर नाही लावणार, बॅनर नाही लावणार, चहा पाणी नाही करणार. द्यायचं तर मत द्या, नाही तर नका देऊ. आणि लोकांना मी तुमची प्रामाणिकपणे व्यक्त सेवा करीन. तुम्हाला माल पाणी मिळणार नाही, लक्ष्मी दर्शन मिळणार नाही, देशी विदेशी मिळणार नाही. मी पैसा खाणार नाही, तुम्हालाही खाऊ देणार नाही. आणि तुमची सेवा मात्र इमानदारीने करेन, मला विश्वास आहे. गरीब गरीब असतो, गरीबाला जात पंथ धर्म भाषा नसते. जे सिलेंडर गॅसचं सिलेंडर ज्या भावात मुसलमानाला मिळतं त्याच भावामध्ये हिंदूला मिळतं. या देशातली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर केली पाहिजे. इंडिया इज द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड. आणि मी ज्या खात्याचा मंत्री आहे, ऑटोमोबाईल, मी बनलो तेव्हा 7व्या नंबरवर होतो. आपला आता 12.5 लाख करोडची इंडस्ट्री बनली आहे. 4.5 करोड युवकांना रोजगार मिळालेला आहे. आणि भारत सरकारला आणि राज्य सरकारला सगळ्यात जास्ती GST देणारी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. आणि आता परवा 2 महिन्यापूर्वी जपानला मागे टाकून भारताचा नंबर 3रा झालेला आहे. पहिल्या नंबरवर अमेरिका, 2ऱ्या नंबरवर चीन आणि 3ऱ्या नंबरवर भारत.